नमस्कार मित्रांनो, आज आपला 60 डे चॅलेंजचा दिवस 23वा आहे। आज वार मंगळवार। आजचा आपला स्प्रिंटचा दिवस असणार आहे। आज आपलं 400, 600, 800 आणि 1000 आणि परत रिटर्न 1000, 800, 600 आणि 400 अशा स्प्रिंट होणार आहे त्या। तर ते आपण मारणार आहोत आज। त्याच्यासाठी आपण वॉर्मअप करून घेणार आहोत। पहिलं वॉर्मअप करून घेऊन परत आपण स्प्रिंट चालू करणार आहोत आणि प्रत्येक स्प्रिंटचा टाईम लावून मारणार आहोत आपण। त्या स्प्रिंट झाल्यानंतर आपण परत प्रॉपर स्ट्रेचिंग घेणार आहोत। तर आता आपण जाऊन वॉर्मअप करून स्प्रिंटला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपल्या स्प्रिंटा मारून झालेल्या आहेत। आता स्प्रिंटामध्ये आपण ठरल्याप्रमाणे जेवढा घ्यायचे त्यापेक्षा जास्त घेतले त्यास, कारण की जास्त स्टॅमिनाची गरज आहे आपल्याला। भरपूर वर्कआउट वाढवला पाहिजे, त्याच्यामुळे आपण 400 घेतलेला आहे। 400, त्याच्यानंतर 600, त्याच्यानंतर 800, परत 1200 घेतलेला आहे आणि परत रिटर्न तिथून 1000, 800, 600 आणि 400 असे स्प्रिंटा घेतलेले आहेत। आज एक नंबर स्प्रिंटा झालेत। वर्कआउट एक नंबर झालेला आहे आपला मित्रांनो। बॉडी पूर्ण थकलेली आहे आज, कारण भरपूर ताण घेतलेला आहे। त्याच्यामुळे आपण संध्याकाळचं वर्कआउट आज स्किपच करू जमलं तर, नाहीतर जर बॉडीची स्ट्रेंथ असेल तर संध्याकाळी थोडाफार नॉर्मल घेणार आहोत आपण आज। आणि टायमिंग आपलं बेस्टचा दिलेला आहे आपण। 1:30च्या पेसनं आपण सगळ्या मारलेल्या आहेत। 1:30, 1:40च्या पेसनं आपण सगळ्या स्प्रिंट मारलेत। 1200पर्यंत ते 400पासून 1200पर्यंत सगळ्या स्प्रिंट त्याच पेसनं मारलेल्या आहेत आपण। त्याच्यामुळे आज एक नंबर वर्कआउट झालेला आहे। आता आपण प्रॉपर स्ट्रेचिंग करून घेणार आहोत, कारण की वर्कआउट एवढा हार्ड झाल्यानंतर स्ट्रेचिंग पूर्ण करून पाय पूर्णपणे लूज झालं पाहिजेत आपले। त्याच्यामुळे प्रॉपर स्ट्रेचिंग करून आपण आपला डाएट वगैरे घेणार आहोत। आपण आता स्ट्रेचिंगसाठी जाऊया। आपला वर्कआउट करून स्ट्रेचिंग करून झालेली आहे। आता आपण जाणार आहोत रूमवरती। हा आपला शेक आहे, हा घेतलेला आहे। ज्याचं वेट जास्त आहे ना, त्यांनी वेटसाठी पण ही तुम्ही हर्बल लाईफ जॉईन करू शकता, कारण की जोपर्यंत वेट कमी होणार नाही तोपर्यंत 1600 आणि 100चा टायमिंग चांगला येणार नाही आपला। त्याच्यासाठी हर्बल लाईफचं किट घ्या, 1-2 महिना करा, 8-10 किलो वजन कमी होईल तुमचं। त्याच्यानंतर मग प्रॉपर रुटीन बसलं ना तर होईल। त्या किटमध्ये तुम्हाला त्यांचं किट आणि एक टाईमचा वर्कआउट पण होतो। एक टाईम तर आपण ग्राउंडला वर्कआउट करतो, दुसऱ्या टाईमला त्यांचा वर्कआउट केला आणि मग आपलं एक टाईमचा सकाळचा केला तर ओके होऊन जातं। एक महिना 2 महिने आपल्याला ग्राउंडला कुठं पण टाईम भेटणार आणखी। तेवढ्यात आपला 7-8 किलो वजन आरामात कमी होतं। ते प्रॉपर जर रुटीन त्यांचं फॉलो केलं, डाएट फॉलो केला तर होऊन जाईल तेवढं। ज्याचं वजन आहे त्यांनी ते फॉलो करा मित्रांनो। आणि आता आपण आपलं झालेलं आहे। हा शेक घेऊन आपण रूममध्ये जाऊन आपला बाकीचा डाएट घेऊन आपण लायब्ररीला जाऊ। तर मित्रांनो, आपण आता ग्राउंडवरती आलेलो आहोत। दुपारचा आपला सकाळचा आणि दुपारचा अभ्यासाचा शेड्यूल झाल्यानंतर आज ग्राउंडला सुट्टी घेणार होतो आपण। ग्राउंडला सुट्टी आज कशामुळे घेतली, आपण सकाळी जास्त राईड मारलेले आहे, पाय पूर्ण जाम झालेले आहेत। आता जर करायचं म्हणलं तर उद्याचा वर्कआउट व्यवस्थित होणार नाही आपला, त्याच्यामुळे सुट्टी घेतली होती। पण ग्राउंडवरती आलो आपण, लायब्ररीमध्ये बसून पूर्ण वेळ जाण्यापेक्षा येऊन थोडंसं वॉकिंग वगैरे करून घेतलं, कारण की थोडंसं पाय मोकळे झाले पाहिजे। त्यासाठी येऊन वॉकिंग करून घेतली थोडी आणि गोळा टाकून घेतलेला आपण 2-4 गोळा। टाईम होता त्याच्यामुळं ग्राउंडवर आलं तर थोडंफार काहीतरी केलंच पाहिजे आपण, त्यामुळे गोळा टाकून घेतलेला आहे। आता आवरून आपण परत रूमवरती जाऊन लायब्ररीला जाणार आहोत आणि लवकरच आपण आज रूमवरती जाऊन झोपणार आहोत, कारण की 10:30पर्यंत आज रूमवर येऊ आपण लवकर, कारण की आता वेळ भरपूर असल्यामुळं जाऊन पेपर एक सॉल्व करून ॲनालिसिस करून होईल आपला। लवकर रूमवरती जाऊन रेस्ट घेऊया आज, कारण की आज पूर्ण बॉडी थकलेली आहे, त्याच्यामुळे पूर्ण प्रॉपर रेस्ट घेणार आहोत आज आपण। तर आज आपण आजचा दिवस इथे संपवणार आहोत। थँक्यू। जय महाराष्ट्र।